घरोघरी मातीचा तवा असं म्हटलं तर आता काय वावगं नाही ठरणार, कारण प्रत्येकाच्या घरी मातीचा तवा कंपल्सरी झालेलाच आहे. कारण यूट्यूबवर हा व्हिडिओ जरा जास्तीच व्हायरल चाललेला आहे आणि आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळं ना खूप सारे तवे माठ भांडी मातीची बाजारामध्ये विकायला आलेली आहेत. तर काय झालं, आमच्या इथे पण खाली ना एक टेम्पो आला होता मातीची भांडी घेऊन, त्याच्यामध्ये तवे वगैरे होते. मी म्हटलं चला सगळ्यांच्या घरी आहे तर आपल्या पण घरी असायलाच पाहिजे ना. जसं की पूर्वी घरोघरी मातीच्या चुली वगैरे होतं, तसं आता घरोघरी मातीचा तवा असं झालेला आहे. तर मी पण घेतला. तर वापरायचा कसा हे मला बऱ्यापैकी मला माहिती होतं, कारण मी गावाकडची असल्यामुळे मला बऱ्यापैकी हे माहिती होतं. मी काय केलं, टब घेतला, टपात पाणी घेतलं आणि जो विकत आणला होता ना तवा, तो त्या टबात ठेवला. पूर्ण बसेला असा ठेवा, बादलीत उभा ठेवला तर तो पूर्ण बुडला पाहिजे अशा प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचा. मी पण ठेवलेलं आहे. आणि हा तवा फक्त बुडवून काढायचा नाही आहे, तर रात्रभर मी आज दुपारी घातलेला, म्हणजे दुपारीच घातला होता. दुपारी घातलेला पूर्ण रात्रभर भिजला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो मी टपातून काढला आणि काय केलं, लगेच वापरायला घ्यायचा नाही आहे. तर त्याची खूप सारी प्रोसेस आहे. आता कष्ट केल्याशिवाय काहीच होत नाही. जी छोटी छोटी गोष्ट, छोट्या छोट्या वस्तू आणल्या तर त्याच्यावर पण कष्ट करावं लागतं. डायरेक्ट जर घेतलं तर ते फुटू शकतं, म्हणून ही सगळी प्रोसेस करायची आहे. कारण कसं भट्टीमध्ये व्यवस्थित भाजलेलं वगैरे नसतं, त्याच्यावर बऱ्यापैकी केमिकल प्रक्रिया काहीतरी केलेलं असतं, काहीतरी वापरलेलं असतं, म्हणून ते डायरेक्ट वापरायला घ्यायचं नाही. मग काय करायचं, तर तो रात्रभर भिजवलेला तवा काढायचा आणि आपल्या खिडकीमध्ये वगैरे ऊन असतं ना, गावाकडे असेल तर थोडा सुकवायचा. आमच्याकडं टेरेसवर आहे, त्यामुळे मी खिडकीतच टेरेसवर नंतर मी वाळत घातलेला आहे. आत्ता मी आपलं नॉर्मल फॅनखाली जरी ठेवून तुम्ही हे केला तरी चालतो, फक्त त्याच्यातलं पाणी वाळलं पाहिजे. त्यासाठी मी खिडकीमध्ये एक 2-3 तास ठेवला. त्यानंतर काय केलं, आता पूर्ण त्याचं पाणी हे झाल्यानंतर ना, मी कॉटन घेतला किंवा हाताने तुम्ही कशाने ब्रशनं वगैरे आपलं खायचं तेल असतं ना, म्हणजे आपण भाजीमध्ये घालतो ते तेल घ्यायचं आणि पूर्ण तव्याला पुढून पाठीमागून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघा, पुढून झालेलं आहे माझं लावून, आणि आता मी पाठीमागून पण लावणार आहे. हाताने लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कशाने पण तुम्ही लावू शकता. आता मी पाठीमागच्या साईडला लावणार आहे. छान व्यवस्थित तेल लावायचं. या ठिकाणी पाठीमागं पुढं तेल लावून झालेलं आहे. आत्ता खरी मज्जा आहे ती म्हणजे टेरेसवर ठेवायचं किंवा कडक कडक उन्हामध्ये ठेवायचं वाळायला. पुढच्या साईडनं पाठीमागच्या साईडनं कडक वाळलं पाहिजे, म्हणजे 2 दिवस तुम्ही उन्हात ठेवू शकता. मी 2 दिवस ठेवलेला आहे. एक दिवस पुढच्या साईडनी वाळवला, दुसऱ्या दिवशी ह्या बॅक साईडनी वाळवल्यानंतर मग तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मी आमच्याकडं खिडकीमध्ये वगैरे ऊन येत नाही, कडक ऊन येत नाही, त्यासाठी मी टेरेसवर नेऊन वाळवला होता. ते 2 दिवस छान पुढून पाठीमागून वाळवल्यानंतर मी घरी आणला आणि त्याला आधी मी साबणानं, म्हणजे आपला नेहमी रेग्युलर आपण भांडी घासतो ना, त्या साबणाने किंवा चोत्याने किंवा ह्यांनी सॉफ्ट चोत्याने छान असा मी त्याला छान घासून घेतला आणि धुवून पण छान घेतला. तुम्ही बघू शकता मी अगदी सॉफ्ट चोथा घेतलेला आहे. तुम्ही काय म्हणता त्याला, स्क्रब म्हणा काहीही म्हणा, पण सॉफ्टच घ्यावा. खरखरीत त्यांनी घासू नका, परत त्याला काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सॉफ्ट यांनी छान असा घासून घ्या, धुवून घ्या. आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, आपल्याकडे लिंबू तर असतोच, लिंबू आणि मिठाने छान चोळून घेतलेला आहे. म्हणजे त्याच्यावर जर काही केमिकल असतील, काहीही वापरलं असेल भट्टीमध्ये वगैरे, तर ते त्याच्यावर काही राहिलं नाही पाहिजे आणि आपल्या पोटात काही नाही गेलं पाहिजे. त्यासाठी मी आधी साबणानं छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी आपल्या मीठ आणि लिंबू तर तुम्हाला माहितीच आहे, काहीही असेल तर चकचकीत निघतं. त्यासाठी मी लिंबू आणि मीठ वापरलेलं आहे. ते पण छान चोळून घेतलं. पुढूनच आपल्याला जे वापरायचं आहे त्याच्यावर घेतलं तरी चालतंय, पाठीमागून पण घेतलं तरी पण चालतंय. आणि त्यानंतर मी लिंबू आणि मिठाने स्वच्छ धुवून झाल्यानंतर काय करायचं आहे, ड्राय करायचा. नंतर तो तुम्ही इझिली वापरू शकता, त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नसणार आहे. त्यामुळं जरी साबणानं आधी धुतला तरी चालेल, पण त्यानंतर मीठ आणि लिंबू लावायला विसरू नका, कारण लिंबू हा खूप चांगला असतो. त्यामुळे लिंबूनी पण घासून घ्या छानपैकी. आणि थोडासा तुकडा लागतो, लिंबूची साल जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा लिंबूचे 2 थेंब जरी टाकले आणि मिठाने जर चोळून घेतलं तरी पण त्याच्यामध्ये काय असतील तर जर्म्स वगैरे ते निघून जातात. जर्म्स शक्यतो नसतातच, तुम्ही म्हणाल काय जर्म्स असतील, पण काही जरी वापरलेलं असेल केमिकल वगैरे तर ते सगळे निघून जातील आणि हायजीन राहील, त्याच्यामुळे आपल्या पोटात काही जाणार नाही. तर अशी मी प्रोसेस केलेली आहे. तुम्ही कशी प्रोसेस करता मला नक्की सांगा. माझं काही चुकलं असेल दाखवायला ते पण मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडून आल्या पाहिजेत कमेंट, तर मी सुधरेल काय चूक झाला असतील तर.
तर चला आता आपला तवा हा गॅसवर ठेवण्यासाठी रेडी झालेला आहे आणि गॅसवर वापरलेल्या मातीचा तवा कसा वापरायचा म्हणजे खाणे कसं करायचं हा व्हिडिओ मी नंतर दाखवेल तुम्हाला. एक दुसरा छान व्हिडिओ बनवेल रेसिपीचा आणि नक्की दाखवेल किंवा चपाती किंवा भाकरीच करेल मी, ते तुम्हाला मी नक्की दाखवेल. आणि आपला हा तवा तयार झालेला आहे वापरण्यासाठी.